ओके. तर मी आहे मल्हार पुजारी आणि मी तुमच्यासाठी लेक्चर नंबर 7 11 ट्रिगोनोमेट्री 2 चा लेक्चर नंबर 7. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण मागच्या लेक्चरला. खूप महत्वाचं लेक्चर होतं मागचं लेक्चर. काय होतं मागचं लेक्चर? ऑब्जेक्टिव्ह सेशन होता. ठीक आहे, बघितलं असेल खूप जणांनी. आणि हो, महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह पण होती. त्यामुळे मी आता समज असेल की तो का वेगळा घेतला, की त्यात प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह मध्ये वेगळा वेगळा कन्सेप्ट होता. समजतंय? प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह मध्ये वेगळा वेगळा कन्सेप्ट होता. त्यामुळे मी ते ऑब्जेक्टिव्ह घेतलं. आता बघूया लेक्चर नंबर 7 जे आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. तर लेक्चर नंबर 7 मध्ये आपला पुढचा कन्सेप्ट आणि अजून लेक्चर नंबर 8. ठीक आहे. या लेक्चर नंबर 7 मध्ये मी 3.4 कम्प्लीट केलेला आहे. लेक्चर नंबर 8 मध्ये 3.5 कम्प्लीट होईल. समजतंय? आणि मग ऑब्जेक्टिव्ह सेशन. ठीक आहे, मग ऑब्जेक्टिव्ह सेशन आणि मग होल ऑब्जेक्टिव्हचा सेशन. ठीक आहे. ट्रिगोनोमेट्री 1 आणि ट्रिगोनोमेट्री 2 चा ऑब्जेक्टिव्हचा सेशन. तो लेक्चर नंबर 9 किंवा ते वेगळं लेक्चर म्हणून फॉर MST CET स्पेशल. समजताय? ठीक आहे. मग चला तर मग फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. तुमचा जो दुसरा कन्सेप्ट आहे तो आहे फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आतापर्यंत असे फॉर्म्युले बघितले की सम ऑफ अँगल्स है ना, कंपाऊंड अँगलची सम बघितलं. समजताय? ऑल आर कंपाऊंड अँगल्स. ठीक आहे. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ कंपाऊंड अँगल तेच पाहिले ना आपण, A + B, A - B. पण तुम्ही आता असे फॉर्म्युले शिकणार आहात की अँगल हा एक वेगळा आहे, साइन A. समजताय? साइन C प्लस साइन D. इथे जसं तुम्हाला दिसत आहे साइन D. आणि ह्याच्याच पुढचा रिव्हर्स प्रोसेस म्हणजे डिफॅक्टरायझेशन. ठीक आहे. पहिल्यांदा फॅक्टरायझेशन म्हणजे तुम्हाला दोन अँगलचे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन देणार, त्यावरून तुम्ही काही फॉर्म्युला मिळवू शकता का? ठीक आहे. हो, मिळवू शकतो ना, आम्ही मिळवू शकतो. तर तोच फॉर्म्युला तुमच्या समोर दिसत आहे. त्याचं प्रूफ पण मी घेणार आहे, सांगतोय फक्त तुम्हाला. ठीक आहे. हे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आणि जर डिफॅक्टरायझेशन म्हणजे ह्याची रिव्हर्स प्रोसेस. डिफॅक्टरायझेशन म्हणजे ह्याची जी रिव्हर्स प्रोसेस आहे ना, म्हणजे कशी? तुम्हाला दोन ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स हे प्रोडक्ट मध्ये देणार. इथे बघा, हे प्रोडक्ट मध्ये, बरोबर है ना, हे प्रोडक्ट मध्ये आणि हे सम मध्ये. बघा, द कन्व्हर्जन ऑफ सम इनटू प्रोडक्ट इज कॉल्ड फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. ठीक आहे. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आणि डिफॅक्टरायझेशन, समजतंय? डिफॅक्टरायझेशन म्हणजे प्रोडक्टचं कन्व्हर्जन कशात करणार तुम्ही? सम मध्ये. नाव दिले त्याला फक्त. आपल्या दृष्टीने महत्वाचे फॉर्म्युले आहेत ट्रिगोनोमेट्रीचे. समजतंय? ज्यांना नाही समजलं फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन म्हणजे त्याचा काही हे होत नाही. जरी नाही समजलं असेल, नावात काहीच होत नाही. समजतंय? असं नाही, नावात खूप काही आहे. फिजिक्स मध्ये नावात भरपूर काही. ठीक आहे. पण काही गोष्टींसाठी आता हे वेगळं उगाच नाव देतात ना, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. समजतं? त्यापेक्षा हा जर सेपरेट फॉर्म्युला लिहिला असता तर चांगला लक्षात. पण ह्याची काहीतरी महत्व आहे की सम, जर तुम्हाला दोन ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनची सम दिली, ठीक आहे, तर त्याचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होऊ शकतं, त्याच अँगलच्या, त्याच ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या. समजतंय? किंवा त्याचा कॉस होऊ शकतो, कसंही. पण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्सच येतात. आणि प्रोडक्ट जर दिला तर त्याचा सम सुद्धा तुम्ही मिळवू शकता. दिस इज अ डिफॅक्टरायझेशन. ह्याचीच आपली रिव्हर्स प्रोसेस. तर एवढं सगळं आपण शिकणार आहे, तर टाइम वेस्ट नको घालवा. टाइम वेस्ट होतच नाहीये. मी तुम्हाला फक्त सांगितले फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन म्हणजे काय. तर आपण हे प्रूफ करूया. ठीक आहे. प्रूफ करूया. आता ते C आणि D काय आहे तर ती कन्सिडर केलेलं आहे. समजताय? तर सगळ्यात आधी आपण जे मगाशी शिकलेलो आहे, म्हणजे ना मागच्या लेक्चरला जे शिकलेलो आहे तेच घेऊन पुढे जाणार आहे. साइन ऑफ A + B. साइन ऑफ A + B काय रे? साइन ऑफ A + B. एक मिनिट. यस. अरे, रेकॉर्डिंग सुरू का नाही बघितलं रे, नाहीतर ते एकदम काय तर फंक्शन बदलतो सॉफ्टवेअर आपला. ठीक आहे.
साइन ऑफ ए प्लस बी. साइन ए काय रे, साइन फंक्शन कॉसला घेऊन जाणार. आता किती तर म्हणू तेच, कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. समजतंय, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आणि अजून एक फॉर्म्युला साइन ऑफ ए मायनस बी. साइन ऑफ ए मायनस बी काय रे, साइन ऑफ ए मायनस बी फॉर्म्युला. साइन ऑफ ए मायनस बी फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी. आहे तशी परिस्थिती स्वीकारणार ना, साइन कॉस ए साइन बी. समजतंय. आता बघा मी काय करतो, मी ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो आणि ऍड. ठीक आहे, ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. मी परत एकदा सांगतो, प्रूफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याशिवाय तुम्ही फॉर्म्युला लक्षातच ठेवू शकणार नाही. ठीक आहे, जे रटतात ना त्यांना रटू द्या. समजतंय, ज्यांचे पाठ होतात फॉर्म्युला त्यांना सांगतो, गॅरंटी देतो, एक सुद्धा फॉर्म्युला उपयोगाला येणार नाही कुठे परीक्षेत. बोर्ड्स होईल, बोर्ड्स मध्ये 90च्या थोडे पुढे मिळणार, 100 पैकी 100 मिळत नसतात, 90 मार्क्स तरी मिळतात कोण जे रट्टा मारतात. समजताय, पण सीईटी होणार नाही एवढं सांगतो. प्रूफ तुम्ही समजून घेतलंच पाहिजे, कारण की ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्हिंग मेथड ही प्रूफ सारखीच असते, त्याशिवाय ते थिंकिंग होऊच शकत नाही. समजतंय तुम्हाला. ठीक आहे, ऍड करतो म्हटल्यावर मला काय फॉर्म्युला मिळतो रे, साइन ऑफ ए प्लस बी. ठीक आहे, ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. समजतंय, समजतंय काय होणार रे. हे बघा, ह्याच्या दोघांची जर तुम्ही ऍडिशन केली तर हे मायनस इथं प्लस हे मायनस हे एकमेकाला निघून जाणार आणि हे काय राहणार दोनदा ना, साइन ए कॉस बी प्लस साइन ए कॉस बी म्हणजे काय राहणार 2 साइन ए कॉस बी. समजतंय, 2 साइन ए कॉस बी. तर हा पण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. समजतंय, हा फॉर्म्युला तुम्हाला ह्याच्यात उपयोगाला येणार डिफॅक्टरायझेशन मध्ये. ठीक आहे, तिथे तुम्हाला प्रोडक्ट येणार, तर प्रोडक्टचाच तुम्ही काय करायचं फक्त साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी करायचं. हे आता नको बघायला, आता आपल्याला हा फॉर्म्युला बघायचा ना. ठीक आहे, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला बघायचा ना, मग तो बघू ना. समजतंय, बघा मिळवता ना एक जबरदस्त फॉर्म्युला मिळाला तुम्हाला. ह्याच्यात जर तुम्ही उलटा केला तर तो डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला, याच्यामध्ये प्रोडक्ट असतो. समजतंय, आणि हे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये तर आता परत काय म्हणजे सारखं कितीचा सांगू रे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह. समजतंय, ठीक आहे. मग बघा बरं, मग आता ठीक आहे मी काय करतो बघा, लेट कन्सिडर म्हणतो, कन्सिडर ए प्लस बी. आपल्याला इंडिव्हिज्युअल ए पाहिजे, बरोबर. इथे बघा इंडिव्हिज्युअल ए आलाय, इथे इंडिव्हिज्युअल बी आलाय. समजतंय, तो आपल्याला तिची व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे मी ए प्लस बी ला सी मानतो. समजतंय, आणि ए प्लस डी ला एक मिनिट, ए मायनस बी ला डी मानतो, ए मायनस बी ला डी मानतो. समजतंय, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. आता दीज आर द सायमल्टेनियस इक्वेशन. समजतं ना, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. अशी गणित तुम्ही खूप सोडवली आहेत, तुम्ही 10वीत. सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व्ह करणार रे, है ना, पहिल्यांदा ऍड करणार. मग मी काय म्हणतो, आपल्याला इक्वेशन नंबर ह्याला 1 म्हणलं ना आपण. ओके, ह्याला 1 म्हणलं, ह्याला 1 म्हणलं, ह्याला 2 म्हणलं. मग आता ह्याला मी काय म्हणतो, ह्याला 3 म्हणतो आणि ह्याला 4 म्हणतो. समजतंय, जमलिंग नको व्हायला. मग ऍड असं लिहितो, ऍड इक्वेशन 3 अँड 4. ठीक आहे, इक्वेशन 3 अँड 4 म्हणल्यावर काय होणार आहे, ए प्लस बी इज इक्वल टू सी, ए मायनस बी इज इक्वल टू डी. ऍड करतोय, समजतंय, ऍड करतोय, प्लस 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 घेऊन गेलं बघा, हे मायनसच राहणार. हे मायनस आहे ना, इथे प्लस द्या, मायनस जर इथे मायनस दिलं तर हे प्लस होणार आहे. प्लस असू दे, काही फरक नाही पडत. समजतंय, आता हे ए प्लस ए 2a आणि इथे प्लस केलं ना मग आपण सी प्लस बी. आता इंडिव्हिज्युअल ए म्हणजे नुसता ए ची व्हॅल्यू, हो ना, सोलो ए ची व्हॅल्यू काय निघाली, सोलो एकटा ए किती मिळाला, सी प्लस डी बाय 2 मिळाला का. ओके, ठीक आहे, ओके. आता परत एकदा
सबट्रॅक्ट इक्वेशन 3 and 4 सबट्रॅक्ट करा. आता कसं होणार, आता चिन्ह बदलणार बघा. a प्लस बी इज इक्वल टू सी, a मायनस बी इज इक्वल टू डी. आता सबट्रॅक्ट करताय, चिन्ह बदलणार, ह्याचं होणार मायनस, हे मायनस ऑफ मायनस होणार प्लस आणि हे होणार मायनस. तर मग कसं होणार, हे मायनस एला प्लस ए निघून गेलं, हे राहिलं प्लस बी 2b इज इक्वल टू सी मायनस डी. Therefore b is equal to c minus d upon 2. समजताय? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता दिस व्हॅल्यू पुट, ठीक आहे, एक मिनिट. हा, मग आता हे जे इक्वेशन मिळालंय आपल्याला, समजताय? यामध्ये हे बघा, a प्लस बी च्या जागी तुम्ही c ठेवणार, a मायनस बी च्या जागी तुम्ही d ठेवणार आणि a आणि b च्या जागी काय ठेवणार रे? ए आणि बी च्या जागी सी प्लस डी बाय 2 आणि सी मायनस डी बाय 2 ठेवणार. मग मी काय करतो, ह्याला खूप इक्वेशन होते, पण आता रोड 5 म्हणतो, ह्याला 6 म्हणतो. पुट द व्हॅल्यूज ऑफ, आणि ह्याला काय म्हणतो बघा, ह्याला इक्वेशन म्हणतो अल्फा, इक्वेशन अल्फा. समजताय? तर बघा एक मिनिट. हा, पुट द व्हॅल्यूज ऑफ equation 3, 4, 5 and 6 in equation alpha. समजते? in equation alpha म्हणजे कसं होणार, sin c प्लस sin d is equal to 2 sin c plus d by 2 into cos. What's that? Cos c minus d by 2. हे बघा, परत एकदा सांगतो, साइन फंक्शन आहे, सज्जनांचं फंक्शन आहे ना. साइन आणि कॉस दोघाला घेऊन आलाय साइन. समजताय? गॅरंटी दे, चांगलं मस्त आहे, ठीक आहे. समजतंय का रे? समजतंय ना? आता मागच्या वेळेला आपण कसं केलं रे, साइन ऑफ ए प्लस बी मध्ये, साइन ऑफ ए प्लस बी मध्ये आपण हा जो बी होता ना, हा कशाने रिप्लेस केलता रे? मायनस बी ने रिप्लेस केलता. आता तसंच करायचं. आता मग आपल्याला साइन सी प्लस साइन डी मिळाला. आता साइन सी मायनस साइन डी मिळतो का बघायचं का? बघायचं. समजतंय? तर तोच फॉर्म्युला बहुतेक पुढे असेल. येस, करेक्ट. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट फॉर्म्युला, त्याला तुम्ही मोठा लिहा जेणेकरून तुमचं अट्रॅक्शन जाईल तिथे. मी तसंच लिहित होतो, मी माझे जे फॉर्म्युले होते मी तसेच लिहित होतो. समजताय? तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कसा मिळाला फॉर्म्युला तुमच्या समोर, ठीक आहे. फॉर्म्युला मिळवणं खूप कष्टाचं काम असतं. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा, पहिली स्लाइड ही, नंतर ही, मस्त, आणि इथे फॉर्म्युला आलेला. तुम्ही पॉज करून लिहू शकता, तुमचं तुम्ही सुद्धा सोडवू शकता. मी तुम्हाला म्हणलं, ठीक आहे. आता आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला बघा, वी नो दॅट, है ना, वी नो दॅट कुठला आत्ताच जस्ट मिळालेला ना, गरम गरम मॅगी ना. गरम गरम मॅगी कसली लागती, भारी. गार झाली की ती सगळी घट्ट होऊन बसती, मग नाही चांगली लागत. तरी आपण खाता भिकाऱ्यासारखे का, मॅगी शेवटी. टू साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. समजताय? आता हिअर काय करायचं रे, हिअर रिप्लेस डी बाय मायनस डी ने रिप्लेस करा ना. मग आता साइन ऑफ मायनस थिटा, बघा कुठपर्यंत कन्सेप्ट येतो रे, म्हणलं ना, म्हणून तर ते शिकवायला पाहिजे. मायनस साइन थिटा, समजताय? साइन ऑफ मायनस साइन थिटा ठेवा ना मग साइन सी प्लस साइन डी. आता इथे डी आहे का नाही, इथे मायनस डी आहे, म्हणजे आता हा फॉर्म्युला येऊन तुम्ही मायनस लिहू शकता ना, मायनस साइन डी. समजताय? इज इक्वल टू 2 साइन सी
प्लस डी, पण इथे डी नाही, इथे मायनस डी आहे. प्लस मायनस मायनस इंटू कॉस मायनस ऑफ मायनस डी प्लस डी. समजतंय? सी प्लस डी बाय. मग असा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा हा, साइन सी मायनस साइन डी. इथे थोडस चुकलं बरं का, ठीक आहे, इथे थोडस चुकलं, असं लक्षात ठेवायला लागणार तुम्हाला. 2 नाही, कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. असाच लक्षात ठेवा फॉर्म्युला. आधी कॉस घ्या मग साइन घ्या, म्हणजे जमली नाही मला. मस्त आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, खूप खूप इम्पॉर्टंट आहे. साइन सी मायनस साइन डी 2 साइन सी मायनस डी बाय 2 इंटू कॉस सी प्लस डी बाय 2. ह्याचाच रिव्हर्स जर तुम्ही केला तर ह्याचा रिव्हर्स करायची गरज नसते. ह्याचा रिव्हर्स कळतो नंतर, ते आपण डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला मध्ये घेणारच आहे. पण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी बाय 2 साइन सी मायनस डी बाय 2. समजतंय? ओके, पुढे जायचं. तर पुढचा हा फॉर्म्युला परत तेच करायचं. आता कॉस सी प्लस कॉस, आता तुम्हाला कॉस ऑफ ए प्लस बी माहिती आहे, कॉस ऑफ ए मायनस बी माहिती आहे. चला तर मग है ना, वी हॅव म्हणायचं कॉस ऑफ ए प्लस बी. काय रे, कॉस फंक्शन चुतिया फंक्शन. समजतंय? चुतिया फंक्शन. अजून कजाक फंक्शन, स्वतःच स्वतः करणार आणि साईनचं वाटळ करणार. का तर स्वतःच चांगलं होतं ना. cos A into cos B minus sin A into sin B. समजते का रे? म्हणल्यावर आता कसं होणार बघा बरं. ठीक आहे, आता परत एकदा cos of A minus B, cos of A minus B, cos A cos B प्लस का वाटळ व्हायला लागलं ना कॉसचा, म्हणल्यावर तो काय करणार, साइन ए साइन बी. आता ऍडिशन करा दोघांची, ऍड. आता ह्याला प्लस आहे, इथे मायनस आहे, सॉरी इथे प्लस आहे तर वरचं मायनस आहे, निघून जाणार. म्हटल्यावर काय होणार आहे, कॉस ऑफ ए प्लस बी, समजतंय, प्लस कॉस ऑफ ए मायनस बी, समजतंय काय, इज इक्वल टू 2 cos A cos B. बघा, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला सुद्धा नाही सोडला कॉसनी. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला सुद्धा कॉसनी नाही सोडला. किती चुतिया असेल कॉस. कुठलाच फॉर्म्युला सोडत नाही रे कॉस. अजून तुम्ही फॉर्म्युला बघणार आहे कॉसचा. कुठला कॉसचा फॉर्म्युला बघणार, जर एक ट्रायंगल आहे 12वीत ए बी सी, ठीक आहे, एच्या समोर ए अँगल जिथे जिथे ए आहे, ठीक आहे, आणि जिथे बी आहे त्याच्या समोरची साईड सी आहे. आणि हे सगळं प्रूफ आहे बरं का, हे सगळं 12 प्रूफ आहे. मी फक्त तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, ठीक आहे. आणि ए प्लस बी प्लस सी का असते रे त्याची असते पेरीमीटर ना. कुठल्याही साईडच्या लेंथची जर तुम्ही बेरीज केली कुठल्याही आकृतीच्या त्यांच्या लेंथची, त्याला काय म्हणतो, पेरीमीटर. तर त्याचा हाफ, दिस इज कॉल्ड सेमी पेरीमीटर, आणि ते एसनी दर्शवतात. तर तुम्हाला जर आता समजा कॉस ए हा जो अँगल आहे ना ए, ह्याचा जर तुम्ही कॉस ए घेतला तर तो फॉर्म्युला असतो सॉरी कॉस ऑफ ए बाय 2, ठीक आहे. या ए चा हाफ अँगल फॉर्म्युला घेतला, समजतंय, या ए चा हाफ अँगल फॉर्म्युला घेतला तर तो असा असतो, अंडर रूट एस इंटू एस मायनस ए अपॉन बी सी. समजतंय? बघा ना, कॉस चुती आहे बघा ना, स्वतःला वर ठेवलं, बाकीच्या साईडचे होते बीसी ला खाली होते, कॉस फंक्शन आहे. पण तसं नाही, साइन समजा तुम्ही जर समजा साइन ऑफ ए बाय 2 घेतला तर साइनचं वैशिष्ट्य असतं की बघा, मी फॉर्म्युल्यात कोण आहे ए, तर मग माझ्या फॉर्म्युल्यात हे पाहिजे, कोण पाहिजे, कोण पाहिजे म्हणा सर, ना, एस इंटू एस मायनस बी एस मायनस सी अपॉन ए. This is a formula of sine of a by 2. समजतंय? सॉरी एस नसते बहुतेक इथे, एस मायनस बी
एस मायनस सी अपॉन ए. दिस इज अ फॉर्म्युला ऑफ, बघा ना साईन काय म्हणलं बघा सर, बघा इथे माझ्या इथं ए आलाय म्हणल्यावर नाही, दोघांवर हे व्हायला नको, दोघे हे व्हायला नको म्हणून बी घेतला बघा, सी घेतला, खाली जोन बसला बिचारा. समजतंय? कॉस चुतिया आहे रे, कॉस सारखं चुतिया कोणच नाही. समजतंय? या अजून फॉर्म्युला आहे कॉसचे बघणार आहे तुम्ही. साईनचा कसा सिंपल फॉर्म्युला, जर तुम्ही असं घेतला साईन ऑफ ए ना, हा सगळे प्रूफ फॉर्म्युले सगळे प्रूफ करणार मी, असं तुम्हाला सांगतोय काय पाठ करा नाही. साइन बी फक्त असं काहीतरी आहे एवढं लक्षात ठेवा. साइन सी, दिस इज अ सिंपल फॉर्म्युला ऑफ साइन रूल. कोसाइन रूल, हे माझा रूल बघायचा का तुला, कॉस ए इज इक्वल टू बघा कॉस ए, बघा हा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी. एक नंबर चुतिया, हे असला फॉर्म्युला चुतिया आहे खूप. कॉस हे अजून कॉस बी चा फॉर्म्युला आहे, कॉस सी चा फॉर्म्युला आहे. समजतंय? साईनचा कथा बघा सिंपल आहे, सगळे अँगल घातले एकाच फॉर्म्युला, सगळे अँगल घातले, सगळ्या साईड घातले. कॉस ए हे आपलं विचित्र पाहिजे ना, आपलं विचित्र असो. तर कॉसचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. अरे आपण फार बरं टोकलो, खूप बरं. समजतंय? ठीक आहे. तर परत काय करायचं रे आता परत ए प्लस बी काय मगाशी सोडवलं ना. आता ए प्लस बी काय, ए प्लस बी इज सी आणि ए मायनस बी इज डी. लिहा ना, मग लिहा ना तुमचं तुम्ही पुढे, लिहा तुमचं तुम्ही पुढे लिहा, समजलं पाहिजे. लिहा. हिअर वी नो दॅट, लिहायचं हिअर वी नो दॅट काय माहिती आपल्याला, एवढंच माहिती की म्हणा सर IPL मुंबई जिंकली. हो. ए प्लस बी इज इक्वल टू सी आणि ए मायनस बी इज इक्वल टू डी अँड ए इज इक्वल टू काय, सी प्लस डी बाय 2 आणि बी इज इक्वल टू सी मायनस डी बाय 2. पुट द व्हॅल्यूज इन इक्वेशन. दिस काय फॉर्म्युला मिळतो तुम्हाला, हा फॉर्म्युला मिळतो. आता तुम्ही तो लिहा. ठीक आहे? काय फॉर्म्युला मिळाला रे, एक स्क्रीनशॉट घ्यायचा आणि इरेज. काय फॉर्म्युला मिळाला, कॉस सी प्लस कॉस डी इज इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. समजतंय का? दिस इज अ फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. काय म्हणायचं आला, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला म्हणायचं. ओके, ठीक आहे, समजतंय? अरे वा. तर पुढे जायचं का, लास्ट कॉस सी मायनस कॉस डी. आता साईनचं होत होतं बरोबर आहे, डी जर आपण मायनस डी ने रिप्लेस केला, आपण कॉसचं तसं होणार नाही. आता कॉस साठी आपल्याला परत तसंच करावं लागेल. कॉस ऑफ ए प्लस बी, काय रे कॉस ऑफ ए प्लस बी, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. समजताय? आणि आता काय करायचं, कॉस ऑफ ए मायनस बी, cos of a minus b, cos a cos b plus sin a sin b. समजतंय? आता या दोघांची करायची सबट्रॅक्शन. करेक्ट. आता हे होणार मायनस, प्लस सबट्रॅक्ट केलं काय होणार, मायनस. काय होणार आहे, cos of a plus b मायनस cos of a minus b is equal to minus 2 sin a sin b. समजतंय का? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता परत रिप्लेस करा. काय रिप्लेस करायचं, a प्लस बी इज इक्वल टू सी, a मायनस बी इज इक्वल टू डी, a इज इक्वल टू सी प्लस डी बाय 2 आणि अजून काय रे, अजून काय,
a मायनस बी इज इक्वल टू डी, सी प्लस डी बाय टू, आणि बी इज इक्वल टू सी मायनस डी बाय. तर मग बघा बरं आता काय होणार फॉर्म्युला, कॉस सी मायनस कॉस डी इज इक्वल टू -2 साइन ए ची काय व्हॅल्यू सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन, बघा कॉस कसं चुती आहे ना. जेव्हा घाणड व्हायला लागलं तेव्हा सायन्स त्यानं काय करून टाक अटळ करून. मागाशी त्याचं चांगलं केलं तर माझा फायदा, पण आता मी काहीच करू शकत नाहीये म्हणल्यावर चांगल्याचं पण त्यांना वाटत तुला ना मला घाल कुत्र्याला अशी सी मायनस डी बाय टू. पण साईनची एक खासियत आहे, साईनची काय खासियत आहे, जे काही आहे ना परिस्थिती ती स्वीकारायची, पॉझिटिव्ह असू दे निगेटिव्ह असू दे. मग साईन काय म्हणणार, अरे असू दे ना, हे माझं त्यानं वाटोळ केलं ना, हे मी स्वीकारतो माझं चांगलं करतो, हे मी स्वीकारतो चांगलं करतो म्हणजे काय म्हणावं. हा बघा हा जो फॉर्म्युला आहे ना रे, हे जी मायनस साईन आहे ना, हे मी असं लिहितो. साईन म्हणतं बघा माझ्याकडे एक खासियत आहे माझी, कारण की सज्जन अरे संत आहे, संतांना काही नसतं बरोबर आहे. हे मायनस साईन या इकडच्या माझ्या या साईनला द्या, ते बरोबर त्याचं कन्व्हर्जन माझ्या चांगल्यामध्ये करून देते की नाही. बघा म्हणल्यावर कसं मायनस साईन थिटा साईन ऑफ मायनस थिटा, म्हणजे आता बघा कसं लिहिणार तुम्ही, 2 साईन, या साईनला धक्का लावणार का नाही, सी प्लस डी बाय 2 मध्ये, ते फायद्यात आहे ना. पण ज्याचं हे व्हायला लागलंय ना त्याला द्या. मग कसं होणार साईन ऑफ ना कुठला फॉर्म्युला, परत मगाचाच फॉर्म्युला वापरला आपण, मायनस सी मायनस ऑफ सी मायनस डी, म्हणजेच काय डी मायनस सी बाय 2. गेलं का मायनस साईन, कॉसला समजलं नाही. हा फॉर्म्युला तुम्ही लिहायचा बघा, हा फॉर्म्युलाच यूज करायचा तुम्ही कधी, डी ग्रेटर दॅन सी, दिस इज अ कंडिशन इज अप्लाय. जेव्हा डी ग्रेटर दॅन सी पाहिजे तेव्हाच तुम्ही तो फॉर्म्युला वापरू शकता. ठीक आहे, आता तुमच्यावर आहे डी कुठला घ्यायचा आणि सी कुठला घ्यायचा. तुम्ही मोठा सुद्धा घेऊ शकता, लहान सुद्धा घेऊ शकता, पण जर तुम्ही लहानातनं मोठा केला मस्त आहे. बघा हा फॉर्म्युला कोणासाठी, ह्याच्यासाठी पण हीच कंडिशन आहे, डी ग्रेटर दॅन सी साठी. समजतंय, जर सी ग्रेटर दॅन डी असेल तरी चालतंय, काय नाही फरक, पण उत्तर मायनस येणार, उत्तर काय येणार मायनस येणार. त्यापेक्षा हा फॉर्म्युला वापरा ना, किती सोपं ना. पण या फॉर्म्युल्यात सुद्धा तुम्हाला डी जो घेणार आहे तुम्ही तो मोठा घ्यायचा आहे. बघा या संख्या वजा करायची आहे तेव्हाच ते प्लस होईल. समजतंय, किती चांगलं ना. फॉर्म्युला कसा आहे, कॉस सी मायनस कॉस डी -2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. तोच फॉर्म्युला आपण कन्वर्ट केला, cos c minus cos d is equal to 2 sin c plus d by 2 into sin d minus c by 2. तर काय करायचं रे, ते बघा दिस इज अ फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. आता या मायनसला काय करायचं, या मायनसला म्हणायचं तू तिकडे जा, तू तिकडे जा. ठीक आहे, आता हे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले झाले. आता डिफॅक्टरायझेशन कडे जाऊ. समजतंय, डिफॅक्टरायझेशन कडे जाऊ. डिफॅक्टरायझेशन मध्ये बघा हे तुम्ही लिहिलं असेल व्यवस्थित. ओके, असं लिहितो. आधी आपल्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले बघायचे. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले कुठले कुठले बघितले रे, 4-5 प्रकारचे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले बघितले. पहिल्यांदा बघितला साइन सी प्लस साइन डी, साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 साइन c प्लस d अपॉन 2 इंटू कॉस c मायनस d अपॉन 2. समजलं, फॉर्म्युलाच्या वही तुम्ही फॉर्म्युला लिहिलेच पाहिजे. साइन c मायनस साइन d, साइन c मायनस साइन d, 2 साइन बघा मायनस आहे ना, मायनस साइन आहे तशी परिस्थिती स्वीकारणार आहे, पण कॉसला माज येणार, भाडकावर शिळा घालणार कॉसला. मग अशी तुम्हाला दिलं, आता मला पॉझिटिव्ह पाहिजे, मला काय माहित नाही, साइन घालणार काय संत आहे काय, कॉस ऑफ सी प्लस डी बाय 2. या फंक्शनचं घ्यायचं का, कॉस सी प्लस कॉस डी,
cos c plus cos d 2 cos फॅक्टरायझेशन म्हणजे समचं कन्व्हर्जन कशात आणि डिफॅक्टराइज म्हणजे डिफॅक्टराइज म्हणजे फॅक्टर पाडायचे त्याचे कसे तुम्ही फॅक्टर पाडायला शिकला होता बघा 18चे फॅक्टर पाडायचे कसे पाडायचे 6 into 3 म्हणजे तुम्ही काय केलं त्याची त्याला फॅक्टराइज केलं ना सॉरी त्याला काय केलं तुम्ही गुणाकार केला त्याचा 9 अधिक 9 तुम्ही असंही लिहू शकता 6 गुणिले 3 हे झालं फॅक्टरायझेशन हे झालं डिफॅक्टरायझेशन संपला 18चं एक सम मध्ये करणं ते झालं डिफॅक्टरायझेशन एक मल्टिप्लिकेशन म्हणजे ते झालं फॅक्टरायझेशन व्हेरी इझी यु नो आमचे सर म्हणायचं ते यु नो म्हणायचे सारे म्हणजे ती आता काय सवय तुम्हाला माहिती का ह्यालाच ना यु नो म्हणजे काय अरे तुम्हाला काय सांगू असलं है ना c plus d by 2 into cos c minus d by 2 चुकी अरे फायदा ते म्हणल्यावर स्वतः बघ ना आता झाला ह्याच वाटोळ म्हणल्यावर आता काय करणार आता ही म्हणणार मी पण काय करू शकणार साईनचं पण वाटोळ करणार पण साईन कसं आहे सज्जनांचं आहे रे c plus d by 2 into साईन बघा इथे जो सी घेतलाय ना तोच इथे घ्यायचा c मायनस d बाय 2 आता ह्याला परत तुम्ही असं लिहू शकता 2 साइन समजताय c प्लस d बाय 2 इंटू साइन हे मायनस या साइनला दिल्यावर काय होणार रे d मायनस c बाय 2 वेर d ग्रेटर दॅन c समजताय d ग्रेटर दॅन c वेर d ग्रेटर दॅन c व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट तर हे झाले फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आता डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले तर डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले आपल्याला जाता मिळाले होते बघा मी तुम्हाला मगाशी पण मिळाले दिस इज अ डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला हा कसा हा बाजू बदलून लिहिला की डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला होतो कसा ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या ठीक आहे ते आता मी खोडतो बाजू बदलून लिहायचा म्हणजे कसं साइन ए 2 sin a cos b समजताय 2 sin a cos b आता हे मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला डिफॅक्टराइज करायचं म्हणजे सम मध्ये आणायचंय सम आधी लिहितो डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले ठीक आहे डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला 2 sin a cos b sin a plus b ठीक है प्लस साइन ए माइनस बी समजताय आता 2 cos a sin b आता बघा आता काय होणार कसं रे आता इथे आपण ती वेगळी पद्धत वापरली ना मगाशी काय केली आपण वेगळी पद्धत वापरली त्यामुळे थोडस आपल्याला हे झालं आता इथे काय करायचं या जर तुम्ही ह्याची सबट्रॅक्शन केली तर हे होणार मायनस पण हे होणार प्लस मस्त आहे हे होणार मायनस तर तो जो फॉर्म्युला होता ना कुठला 2 cos a sin b हाच फॉर्म्युला म्हणजे काय आता b च्या जागी a ठेवा a च्या जागी b ठेवा समजला आता b च्या जागी काय ठेवणार तुम्ही a समजताय b च्या जागी काय ठेवणार तुम्ही a आणि a च्या जागी काय ठेवणार तुम्ही b मग ठेवून बघा ना हे पहिलं तर तेच राहणार इथे फक्त फरक पडतो बस b मायनस a होतो ए मायनस बी च्या ऐवजी बी मायनस ए होतं तर हा फर्स्ट डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला समजताय दुसरा कुठला फॉर्म्युला म्हणा सर दुसरा कुठला फॉर्म्युला बर 2 cos a cos b करेक्ट दूसरा फॉर्म्युला 2 cos a cos b आता cos एकटे है ना कुठे मिळालेला हा फॉर्म्युला आपल्याला कॉसच्या फॉर्म्युल्यात मिळालेला मस्त आहे दिस इज इथे मिळाला होता बघा तो काय करत होता तेव्हा cos of a plus b cos of a minus b ची सम केली आणि तो फॉर्म्युला मिळालेला तर cos a एकटाय म्हणल्यावर काय साइनला घेऊन येणार का नाही येणार cos of a plus b plus cos of
ए मायनस बी. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत, त्यामुळे तुम्ही जरी ही केले तरी तुम्हाला हेच मिळणार, तुम्ही करू शकता. तर जेव्हा तुम्हाला असं देतील, ठीक आहे, आता समजा दोन देणार नाही म्हटल्यावर इकडचं दोन इकडे गेल्यावर तुम्ही 1/2 सुद्धा देऊ शकता. समजा नाही, समजताय? तुम्हाला काय दोन द्यायलाच पाहिजे असं काय नाही. काय मुस्काळात नाही, इथे मल्टिप्लिकेशन मध्ये दोन द्यायलाच पाहिजे असं नाही. तुम्हाला माहिती ना, आता इथे 2 आहे, इकडे गेल्यावर तरी डिनॉमिनेटर मध्ये होणार, तो सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवायला पाहिजे. समजतंय? साइन 2 sin a cos b sin of a plus b plus sin of a minus b. दिस इज अ फॅक्टरायझेशन फॉर्म्युला, सॉरी डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला. अजून कुठला फॉर्म्युला रे जाता जाता मिळालेले बघा डिफॅक्टरायझेशन. इथे cos a minus cos b, दिस इज -2 sin a sin b. समजताय? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. cos a plus b minus cos of a minus b. समजताय? cos of -2 sin a sin b is equal to cos of a plus b minus cos of a minus b. सगळ्याला मायनसनी गुणा, मग काय होणार आहे? 2 sin a sin b मायनसनी गुणला ना sin b, हे होणार मायनस आणि हे होणार प्लस. मी असं लिहितो cos of a minus b, का सगळ्याला मायनसनी गुणलंय, मायनस ऑफ cos of a plus b. तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह साइन नाही देणार. समजतंय? हे फॉर्म्युले लक्षात राहत नाहीत. तुम्हाला जेव्हा साइन ए साइन बी अशी जेव्हा फॉर्म्युले येतील, असं जेव्हा स्ट्रक्चर येईल, तेव्हा तुम्हाला कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे? तर तुम्हाला पहिल्यांदा cos of a minus b घ्यायचंय, मायनस ऑफ cos of a plus b घ्यायचंय. एवढं लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. खूप फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. समजतंय? खूप फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. तर दीज आर द 4 डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलेज. कुठले रे? 2 sin a cos b is equal to sin of a plus b plus sin of a minus b. 2 cos a cos b is equal to cos of a plus b plus cos of a minus b. चुटिया फंक्शन cos लक्षात ठेवा. -2 sin a sin b, तेव्हा तुम्ही cos of a plus b minus cos of a minus b वापरू शकता. आणि जेव्हा जर मायनस साइन नसेल तर पहिल्यांदा cos of a minus b minus cos of a plus b. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा फॉर्म्युला लक्षात राहत नाही, आणि या फॉर्म्युलावर इंटिग्रेशनचे गणित आहे इंटिग्रेशन मध्ये 12वी. समजताय? तर जायचं का पुढे? जायचं का? ठीक आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर हा तुमचा 3.4 स्टार्ट होतो बघा. एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन सम अँड डिफरन्स. हे 4x आहे बोलते. ठीक आहे, दिस इज अ 4x. ए झालं तिथं चुकून. काय हे क्वेश्चन? 2 sin of 4x into cos of 2x. We know that. लिहा ना. We know that 2 sin a cos b मिळाला ना मगाशी फॉर्म्युला. कुठला मिळाला? 2 sin a cos b is equal to sin of a plus b plus sin of a minus b. समजताय? sin of a minus. मग आता therefore 2 sin of 4x into cos of 2x. आता a आणि b च्या जागी तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता ना. 4x plus 2x plus sin of 4x minus 2x. म्हणजे कसं होणार आहे? 2 sin 4x. ओ हे दिसत नसेल. इज इक्वल टू sin 6x प्लस sin 2s. झाला आपला आन्सर. काय मिळालं? फॉलोइंग अँगल्स इन सम अँड डिफरन्स. सम आली. समजा सम आली. आपला विषय किती सोपं ना, किती सोपं आहे. सोपं आहे का नाही? सोपं आहे का नाही? होय ना, सोपं आहे ना. मग अजून काय करायचं? ह्याचं पण सेम तेच आहे करायचं. काय करायचं वेगळं? सोडून बघा.
सोडून बघा तुम्ही. ठीक आहे, सोडून बघा ना, सोडून बघा. एक मिनिट हा, चार्जिंग आहे का नाही बुक में. हो, चार्जिंग उतरायला लागलं रे. ठीक आहे, ठीक आहे, चार्जिंग ऑन करतो. तुम्ही तोपर्यंत हे सोडवा ना. जर सोडवलं असेल तुम्ही काय, तोच फॉर्म्युला वापरायचा फक्त तुम्हाला, समजतंय? तोच फॉर्म्युला वापरायचा आहे, बाकी काही सुद्धा नाही करायचं. हा, इथे अजून एक होऊ शकतं का? काय होऊ शकतं इथे? काय नाही होऊ शकत. 2 cos of 2x, समजतंय? अजून काय डिफरन्स मध्ये हा फॉर्म्युला वापरू शकतो का? बघा ना, साइन ऑफ ए साइन ए मायनस साइन बी फॉर्म्युला तुम्हाला मिळालाय का? आहे का फॉर्म्युला तुमच्याकडे? काय फॉर्म्युला? साइन ऑफ ए, सॉरी, साइन सी प्लस साइन डी, 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी प्लस डी बाय 2, असा एक फॉर्म्युला आहे, बरोबर? दिस इज अ फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. तो डिफॅक्टरायझेशन नाही, इथे तुम्हाला डिफॅक्टराइज करायचं. तर हे तुम्ही सोडवलं असेल, नाही सोडवलं असेल, काय येणार आहे सांगा बरं. 2 साइन ए कॉस बी म्हटलं साइन ऑफ ए प्लस बी, काय 2 पाय बाय 3. 2 पाय बाय 3 म्हणजे असतो किती रे? 2 पाय बाय 3 म्हणजे 120. 120 अधिक 90, 120 अधिक 90 किती असतो? 210. आणि 210 म्हणजे किती? 210 म्हणजे किती? 7 पाय बाय 3. नाही, 7 पाय बाय 6. 7 पाय बाय 6 किती सोपं है ना? साइन ए प्लस, आता साइन, आता या दोघांची काय करायची? वजा बाकी. 120 वजा 90 किती असतंय? पाय बाय 6. व्हेरी इझी यार, व्हेरी इझी. फॉर्म्युले वापरायला समजले पाहिजे. तो हे सोडवलं असेल तुम्ही, कसं सोडवायचं? स्टँडर्ड पद्धतीने आधी फॉर्म्युला लिहायचा, मग सोडवायचं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर हे प्रूव्ह दॅटचं सॉल्व होतं बघा. इथनं प्रूव्ह दॅटचं स्टार्ट होतं. समजतंय? खूप खूप इम्पॉर्टंट गणित आहे. MST CET आय थिंक MST CET 2019, त्याच्या आधी पण खूप वेळाला हे गणित येऊन गेलेलं. आणि ही लक्षात ठेवा, 20 40 60 80 कॉस्टचं जर असेल मल्टिप्लिकेशन तर 1/16 पाहिजे म्हणजे पाहिजे. समजतंय? हे ऑप्शन मध्ये होतं याचा आन्सर. ऑप्शन मध्ये होतं याचा आन्सर. पहिला ऑप्शन होता 0, दुसरा ऑप्शन होता -3/16, तिसरा ऑप्शन होता 1/16 आणि चौथा ऑप्शन होता नन ऑफ दीज. तर हे सॉल्व करायला खूप मोठं आहे बरं का, व्हेरी व्हेरी लेंदी. तर 0 तर नाही येणार एवढं तर गॅरंटी. का? तर cos π/2 0 असतो. cos π/2 0 असतो. समजताय? cos π/2 0 असतो. इथे तर cos π/2 म्हणजे cos 90 नाहीच आहे, त्यामुळे 0 तर नाही, हा तर ऑप्शन गेला. समजताय? नन ऑफ दिस तर नाही येणार, कारण की काहीतरी व्हॅल्यू येते याची. समजताय का? आता नन ऑफ दिस ते नंतर बघायचा ऑप्शन. आता मला सांगा cos 40, cos 60, cos 18, cos 9. नन ऑफ दिस कधी नसतं खरं. नन ऑफ दिसच्या जागी आपण अजून कुठला टाकू ना, -4/5 असा काहीतरी टाकू. समजताय? नन ऑफ दिस ऑप्शन शक्यतो नसतो. तर हा सॉल्व करणं खूप मोठा. आता हे सॉल्व करायचंच आहे आपल्याला. तर बघा, cos 80 कुठे येतो रे? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये cos पॉझिटिव्ह असतो म्हणल्यावर हा पण पॉझिटिव्ह आला. 60 तर पॉझिटिव्ह असतो, 1/2 असते म्हणजे तर पॉझिटिव्ह असतो माहिती तुम्हाला. 40 पण आला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हणल्यावर cos रेशो पण पॉझिटिव्ह आला. हा पण पॉझिटिव्ह आला 20. पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतं, पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह असतो म्हणल्यावर आन्सर किती? सॉल्व करायची गरज नसते अशा क्वेश्चन. हे तुम्हाला ट्रिक देतात. समजतंय? सीईटीला. आणि हे जर सॉल्व करायचं म्हणलं तर खूप वेळ जातो तुमचा. बघा आता, बघा किती वेळ जातो तुमचा. समजतंय? सोडवा चला. प्रूव्ह दॅट आहे. LHS घेऊन स्टार्ट करायचं. LHS है ना. मी मुद्दाम असं लिहितो, आधी cos 60 लिहितो. का? तर cos 60 ची व्हॅल्यू मला माहिती आहे रे किती आहे, 1/2. त्यामुळे मी आधी असं लिहितो cos 60
इंटू कॉस 20 इंटू कॉस 40 इंटू कॉस 80 मस्त आहे इज इक्वल टू नाही काय लिहायला ठीक आहे. आता कॉस 60 किती असतो 1/2 लिहा ना मग 1/2 इंटू कॉस 20 डिग्री इंटू कॉस 40 डिग्री इंटू कॉस 80 डिग्री. आता मी काय करतो आज दोन्ही गुणतो. आता ते दोनचा इफेक्ट मला घालायचा म्हणलं मला दोन्ही भागावं लागणार. मग कसं 2 इंटू 2 असणार ना खाली म्हणल्यावर काय ना 4 बरोबर आहे ना 2 इंटू 2 4 इंटू 2 काय घेतलं तर आपल्या फॉर्म्युला येतं ना 2 कॉस ए कॉस बी कॉस ऑफ ए प्लस बी कॉस ऑफ ए मायनस बी हा फॉर्म्युला आहे आपला. तर तोच फॉर्म्युला आपल्याला हे करायचा. कॉस 20 ऍडजस्ट करायचा ना तो 40 डिग्री इंटू कॉस 80 डिग्री समजतंय. समजतंय का नाही एक मिनिट कसं होणार आहे बघा बरं कसं होणार. हा आता कुठला फॉर्म्युला वापरणार तुम्ही कॉस ऑफ ए प्लस बी कॉस ऑफ ए मायनस बी करा तर चला 1/4 2 इंटू कॉस ऑफ ए प्लस बी म्हणजे कॉस 20 प्लस कॉस 60 है ना. आता 20 मायनस 40 मायनस 20 पण कॉस ऑफ मायनस थिटा का असतो तुम्ही ह्याला ए म्हणू शकता ह्याला बी म्हणू शकता ना. मल्टिप्लिकेशन कम्प्युटेटिव्ह असतो तुम्ही कुठलाही अँगल लिहू शकता प्लस कॉस 20 समजताय कॉस 20 आणि परत कॉस 80 बाहेर आहेच आहे कॉस 80 बाहेर आहेच आहे. आता 1/4 समजताय 1/4 हे बघा इथे कॉस 80 आहे आणि इथे 2 आहे दोघाला आत एकत्र घेऊन जावा म्हणजे कसं 2 कॉस 80 कॉस 60 प्लस 2 कॉस 80 कॉस 20 समजताय म्हणल्यावर आता बघा कसं होणार रे LHS इज इक्वल टू 1/4 है ना 2 कॉस 80 कॉस 60 परत किती असतो 1/2 लिहून टाका 1/2 लिहिला प्लस आहे काय प्लस 2 कॉस 20 कॉस 80 दिस इज ऑल्सो परत अगेन फॉर्म्युला दॅट परत हा फॉर्म्युला आला पुढला फॉर्म्युला आला बघा 2 कॉस ए कॉस बी मग लिहा ना बरं 1/4 cos 80 plus cos of a plus b into cos of a minus b. a plus b म्हणजे cos 100 डिग्री प्लस cos of 60. समजतंय का व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ही समजलं पाहिजे. एक मिनिट हा काहीतरी चुकलं का रे आपलं काहीतरी चुकलं एक मिनिट हा कुठेतरी गोळ झाला 100% कुठेतरी गोळ झाला ठीक आहे कुठेतरी गोळ झाला असणार करेक्ट नाही इथे नाही गोळ झाला त्याची व्हॅल्यू लिहिली का हा इथे उगाच 2 लिहिलं बघा एक्स्ट्रा लिहिलं हे असं होतं बरं का आपला फॉर्म्युला 2 कॉस आहे बरोबर करेक्ट चुकलं इथे 2 नाही येणार इथे पण 2 नाही येणार पण हे कॉस 60 राहणार ना परत मग ते 1/8 होणार वर झाला बघा परत एकदा आपण सॉल्व्ह करायला पुढे जावा तुम्ही पुढे जावा हे असंच होतं परत एकदा सॉल्व्ह करू. LHS काय दिले रे LHS cos 20 डिग्री इंटू cos 40 डिग्री इंटू cos 60 डिग्री इंटू cos 80 डिग्री समजताय. आता cos 60 ची व्हॅल्यू लिहा आधी 1/2 आता बघा cos 20 डिग्री समजताय cos 40 डिग्री इंटू cos 80 डिग्री. आता बघा 1/2 है ना. आता मला इथे 2 घ्यायचंय का घ्यायचंय तर आपल्या फॉर्म्युला येतात ना रे cos ऑफ a प्लस बी
प्लस कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू 2 कॉस ए कॉस बी, समजतंय? किंवा कॉस सी प्लस कॉस डी इज इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2 असलं की फॉर्म्युला याचा आता ह्याचा उपयोग नाही, समजत आहे? पण आपल्याला कुठला फॉर्म्युला आपल्याला डी फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला वापरायचा आहे 2 कॉस ए कॉस बीचा. तर इथे 2 घ्यायचं, इथे 2 घ्यायचं म्हणल्यावर मला डिनॉमिनेटर मध्ये पण काहीतरी 2 घ्यावं लागेल, तीच मल्टिप्लाय होणार आणि डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय होणार आणि 1/4 बनणार. इथे समजतंय? आता या फॉर्म्युल्याची ठेवा ना किंमत, काय ठेवणार मी? कॉस ऑफ ए प्लस बी म्हणजेच कॉस 60 ठेवणार प्लस कॉस ऑफ 20 डिग्री. ह्याला ए म्हणा ना, ह्याला बी म्हणा. मल्टिप्लिकेशन कम्युटेटिव्ह असतो असं काय, किंवा 20 मायनस 40 मायनस 20 होणार आहे, पण कॉस ऑफ मायनस 20 कॉस 20 काय फरक नाही पडत. आता इथे कॉस 80 आत येऊन जायचं आहे. आता कॉस 80 आत येऊन जायचं, समजतंय? 1/4 बाहेरच ठेवा, समजतंय? ह्याची व्हॅल्यू किती? 1/2. मी असं लिहितो 1/2 इंटू कॉस 80, 1/2 इंटू कॉस 80 है ना, प्लस कॉस ऑफ cos 20 डिग्री cos 20 डिग्री इंटू cos 80 डिग्री. आता मला परत इथे 2 हवाय, म्हणल्यावर आता मी काय करणार रे? सगळ्याला 2 ने गुणणार, समजतंय? आता इथे पण गुणावं लागणार. आता हे 1/2 तिथे कॅन्सल होणार, ठीक आहे? इथे 1/2 कॅन्सल होणार, पण डिनॉमिनेटर मध्ये पण गुणावं लागणार ना, म्हणजे ते गुणा ना 1/8 कसं होणार? ह्याला 2 ने गुणलं, 1/2 ला 2 ने गुणलं 1 आला, म्हणल्यावर cos 80 राहणार इथे आणि इथे राहणार 2 cos 20 डिग्री इंटू cos 80 डिग्री, समजतंय? 80 डिग्री. आता काय होणार रे? काय होतं बघा 1/8. आता ह्याची इथं परत फॉर्म्युला वापरायचा तुम्हाला, नीट वापरा. LHS इज इक्वल टू 1/8, समजताय? cos 80 डिग्री ना प्लस काय रे? 2 cos 20 cos 80 cos ऑफ ए प्लस बी 100 डिग्री प्लस cos ऑफ ए मायनस बी cos 60. आता मला सांगा cos 60 ची व्हॅल्यू किती असते? 1/2 ठेवा ना मग. LHS 1/8 cos 80 डिग्री प्लस 100 डिग्री प्लस 1/2, समजताय? आता हे समजलं पाहिजे, अरे कॉस ऑफ 100. आता हे समजलं पाहिजे की 100 म्हणजे 180 वजा 80, समजताय? 180 वजा 80, 180 म्हणजे पाय मायनस 80 ना, पाय मायनस 80. आता ह्याचा घ्या कॉस, म्हणजेच कॉस 100 घेतला ना तुम्ही, कॉस ऑफ पाय मायनस 80 आला का? अलाइड अँगल कुठे उपयोगाला? चला तर मग आधी चिन्ह मग रेशो. चला, अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला? 100 अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असतो. अरे वा, निगेटिव्ह. आता रेशो आला का? रेशो नाही आला, एकटा पाय आला म्हणून सर, π/2 वगैरे असं काही नाही आलं. रेशो नाही आला म्हणल्यावर कॉसच राहणार. थिटा कोण आहे? कॉस 80. म्हणजे तुम्ही कॉस ऑफ 100 तुम्ही काय पुट करू शकता? -40 लिहा ना मग. बाय अलाइड अँगल 1/8 cos 80 डिग्री, हे समजलं पाहिजे बघा. इथे येऊन माणसं गणतात. -cos 80 इंटू 1/2 याला निघून गेलं. 1/8 इंटू 1/2 1/8 इंटू 1/2 1/16. व्हेरी इम्पॉर्टंट, समजताय? व्हेरी इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट. जी मिळाली RHS, समजताय? किती मोठं गणित होतं बघा, 3-4 वेळा वापरायचं होतं. असंच पुढे सायन्सचं पण आहे बहुतेक. दिस इज सायन्स, हे तुम्ही होमवर्कला घ्या, खूप सोपं आहे, ठीक आहे? दिस इज युअर होमवर्क HW. मी पुढच्या लेक्चरला सोडवीन. एक कुठलं तर घ्या ना, असंच सोडवायचं कॉस सारखं. आणि अजून एक कुठली तरी गणित आहे, आता ही सोडवा, ठीक आहे? ही सोडवा आपण, है ना? काय दिलेलं? LHS काय दिली? साइन ऑफ 2x
साइन ऑफ 2x प्लस साइन ऑफ 2y. मी तुम्हाला जास्त होमवर्क देत नाही, समजता. एक गणित फक्त देतो, तेवढं सोडवा. पुढच्या वेळेला मी घेत होते. ज्यांनी नाही जरी सोडवलं तरी, ज्यांनी सोडवलं त्यांचा डबल फायदा होईल, ज्यांनी नाही सोडवलं त्यांचा सुद्धा फायदा होईल. का तर मी पुढच्या लेक्चरला ते सोडवणार आहे. आता साइन सी प्लस साइन डी वापरा ना. 2 साइन सी प्लस डी बाय 2 म्हणजे 2 साइन सी प्लस डी बाय 2. सी प्लस डी काय ते 2y अपॉन 2 इंटू कॉस डी बाय 2. ते 2 हे 2 ह्याला 2 निघून गेलं, ते 2 हे 2 निघून गेलं. कसं काय? हे 2 कॉमन काढा ना. कसं लिहिणार? 2 इंटू एक्स प्लस वाय अपॉन 2. 2 ला 2 निघून जाणार. मोठा झालाय जरा तुम्ही, मोठा झालाय. अपॉन अपॉन राहिलच की रे, अपॉन राहिलं. साइन सी मायनस साइन डी. आता नीट मी तुम्हाला काय म्हणलेलं? 2 साइन सी मायनस साइन डी ला 2x मायनस 2 आहे. तशी परिस्थिती कोणाला याची? साईनला. पण कॉस कसलंय? चुतिया. करेक्ट म्हणल्यावरती काय घेणार? प्लस. हे 2 ला 2 निघून जाणार, हे 2 ला 2 निघून जाणार, समजतंय. हे पण 2 ला 2 निघून जाणार. कसं राहणार रे मग आता? ठीक आहे, काय राहिलं बघा बरं. LHS मध्ये साइन ऑफ एक्स प्लस वाय. ठीक आहे, साइन ऑफ एक्स प्लस वाय अपॉन कॉस ऑफ एक्स प्लस वाय. कुठं आलं कॉस ऑफ एक्स प्लस वाय? इथे आलं ना म्हणून सर. ठीक आहे, आणि मी असं लिहितोय कॉस ऑफ एक्स मायनस वाय टू साइन ऑफ एक्स मायनस वाय. आता ह्याची व्हॅल्यू काय रे? ह्याची व्हॅल्यू आहे टॅन ऑफ एक्स प्लस वाय. ठीक आहे, टॅन ऑफ एक्स प्लस वाय. आणि ह्याची व्हॅल्यू काय? कॉट ऑफ एक्स मायनस वाय. कॉट ऑफ एक्स मायनस वाय म्हणजेच काय? 1 अपॉन टॅन ऑफ एक्स मायनस वाय म्हणजेच काय? टॅन ऑफ एक्स प्लस वाय अपॉन टॅन ऑफ एक्स मायनस वाय इज इक्वल टू आर एच एस. अशी गणितं येतात, अशीच गणितं येतात सीईटीला, जी बघा थोडीच असतात, पण कॅल्क्युलेट करणं इझी नसतं, समजतात सर. व्हेरी इम्पॉर्टंट. कुठले फॉर्म्युले वापरायला पाहिजेत? तर इथे कुठला फॉर्म्युला वापरला आपण? साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी माइनस डी बाय 2. समजताय? समजताय? व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे जायचं का? चल, हे कसं करणार म्हणून, कसं करायचं बघा बरं. जमते का बघा? कुठला फॉर्म्युला वापरणार? तुम्हाला कुठले काय काय हवंय बघा. प्रोडक्ट मध्ये कॉस ऑफ 3x प्रोडक्ट मध्ये बघा. जमते का बघा? बघूया. LHS घ्या. साइन 6x प्लस साइन 4x माइनस साइन 2x. ठीक है, साइन C प्लस साइन D 2 साइन 2 साइन C प्लस D बाय 2. नमस्कार म्हणल्यावर काय होणार बघा. पण आपल्याला काय आणायचं रे? आपल्याला cos 3x हवाय. आता cos 3x तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही साइन C मायनस साइन D घ्याल. का? तेव्हा cos प्लस मध्ये असतो, समजतं. इथे बघा, तुम्ही जर 4 अधिक 2 केलं, समजतंय, 4 अधिक 2 केलं बाय 3 केलं, सॉरी बाय 2 केलं, तर तेव्हाच cos 3x मिळेल. हे ह्याच्यानुसार जावं लागतं, आपल्या RHS नुसार जायचं. म्हणल्यावर पहिल्यांदा हे सोडवावं लागणार तुम्हाला. सोडवा मग. साइन 4x मायनस साइन 2x मस्त आहे प्लस साइन 6x. साइन C माइनस साइन D 2 साइन C माइनस D बाय 2 C माइनस D बाय 2 C माइनस D बाय 2 म्हणजेच काय रे? साइन C माइनस D बाय 2 म्हणजेच 2x अपॉन x है ना. 4x माइनस 2x अपॉन 2 म्हणजेच काय? 2x अपॉन 2 म्हणजे काय? x.
इंटू कॉस प्लस डी बाय 2 आलं 3x प्लस साइन ऑफ 6x समजतंय. आता मी काय करतो साइन 6x ला असं लिहितो डबल अँगल फॉर्म्युला मध्ये साइन 2 थीटा है ना साइन 2 साइन थीटा कॉस थीटा लिहू शकतो का नाही लिहू शकतो का नाही म्हणजे लिहा ना आता 2 साइन एक्स समजतंय 2 साइन एक्स इंटू कॉस ऑफ 3x प्लस 2 साइन 3x इंटू कॉस 3x कुणाला लिहिलं साइन 6x ला आता 2 कॉस ऑफ 3x कॉमन काढा 2 कॉस ऑफ 3x कॉमन काढा म्हणजे कसं करा काढा ना कॉमन 2 कॉस ऑफ 3x कसं होणार बघा बरं 2 कॉस ऑफ 3x कॉमन काढल्यावर कसं होणार आत काय राहणार साइन x आणि इथे राहणार साइन 3x आता परत साइन c प्लस साइन d वापरा येईल बघा फॉर्म्युला साइन c प्लस साइन d वापरा फॉर्म्युला येईल काय होणार रे LHS इज इक्वल टू बाहेर कोण कॉमन काढले 2 कॉस ऑफ 3x नाही हा करेक्ट 2 कॉस ऑफ 3x काय फॉर्म्युला आपला काय फॉर्म्युला साइन x प्लस साइन 3x ना साइन x प्लस साइन 3x बरोबर 2 कॉस ऑफ 3x इथे काय वापरायचं इथे काय वापरायचं बाला इथे वापरायचं साइन c प्लस साइन d 2 साइन c प्लस d बाय 2 x प्लस 3x 4x अपॉन 2x 2 cos ऑफ 3x माइनस x 2x अपॉन 2x आता 2 इंटू 2 4x 4 आता लिहा ना मग 4 कसं लिहायचं आपल्या LHS नुसार आली बघा LHS सॉरी RHS आली कशी आली म्हणून सर RHS आली रे आली बघा cos x आहे sin 2x आणि cos 3x आहे तसंच लिहा cos x है sin 2x है नंतर मग शेवट आहे cos 3x इज इक्वल टू RHS हिमेश रेशमिया समजतंय बरं नाही रे मला बरं नाहीये तरी सुद्धा मी करू कारण की काल तर बरंच नव्हतं खूप आज थोडस बरं वाटतंय तरी सुद्धा नाहीये टेम्परेचर आहे थोडस तरी सुद्धा मी लेक्चर घेतो कारण की खंड पडून आहे ना झोप यायला लागली गोळ्या घेतल्यात मी सर्दीच्या तापाच्या त्यामुळे मला झोप यायला ठीक आहे तर आली का रे RHS व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट RHS आली का तुमची ही RHS आली तर खूप बेस्ट आहे बघा तुम्ही सोडू शकता चांगल्या पद्धतीने सोडू शकता वाईट काहीच नाहीये है ना आणि हे होमवर्कला घ्यायचं काय करायचं रे साइन 60 ची व्हॅल्यू आधी लिहायची √3/2 आणि लास्ट सेकंड लास्ट त्याच्यामध्ये परत तुम्हाला 80 ला 100 म्हणजे सॉरी 180 मायनस किंवा 100 येणार 100 ला 180 मायनस असं काहीतरी घ्या मायनस आणि प्लस दोन टर्म सेम येतील त्या निघून जाणार आणि मग काहीतरी राहतं ते √3 बाय काहीतरी राहतं √3 ते √3 इंटू √3 काय तर होत समजतंय तर साइन 60 ची व्हॅल्यू काय लिहिणार तुम्ही √3/2 समजतंय ठीक आहे तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि परत तुम्ही 2 देत राहणार का तुम्ही पुढच्या ह्याला ते सोडवणारच आहे समजतंय तर गुड बाय आई होप आपने दिवाली भी एंजॉय कर ली होगी फटाके मत ठीक है हैप्पी दिवाली का पहला दिन है ना मेरे से सबके लिए मेरे गुरुओं के लिए मेरे दोस्त के लिए मेरे दोस्तों के लिए ठीक आहे माझ्या मित्रांना माझ्या गुरूंना माझ्या तुम्हाला तुम्ही जे माझे व्हिडिओ बघता त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला खूप चांगली जाऊ कोरोना पण जावा दिवाळी बरोबर ना दिवाळी बरोबरच कोरोना जावा म्हणा सर
रॉकेटमध्ये घालू कोरोनाला आणि पाठवू कुठेतरी, असं नाही होत. समजतंय? तर ते जेव्हा जायचं तेव्हा ते जाणारच आहे. ते जेव्हा जाणारच आहे. आमचे सर म्हणलेले की 2-3 लाख केसेस झाल्याशिवाय ते काय जात नसते. कधी म्हणलेले आमचे सर मे मध्ये म्हणलेले, पण आता जास्तच व्हायला लागले, कोट्यानी व्हायला लागले. सरांचं गणित चुकलं तेव्हा. तर हॅपी दिवाळी, बाय बाय.